सरकारने लाडक्या बहिणीच्या योजनेला कात्री लावली आहे। लाडक्या बहिणीच्या पात्रतेसाठी नियम लावण्यात आले, त्यामुळे आतापर्यंत 12 लाख बहिणी अपात्र ठरल्या। छाननीनंतर जवळपास 40 लाखांपर्यंत लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे। लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यानं सरकारची वर्षाला 2160 कोटींची बचत होणार असल्याची माहिती आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये कोणाचीही रिकव्हरी करण्यात येणार नाही असं विधान बावनकुळेंनी केलंय। 2.5 कोटी महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय, त्यामध्ये ज्यांनी निकषात न बसता योजनेला लाभ घेतला त्यांनी ही योजना सोडून दिली पाहिजे असं त्यांनी म्हटलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत। गृह मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या बैठकीला शहा उपस्थित राहणार आहेत। तसंच जनता सहकारी बँकेच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभासाठीही शहा हजेरी लावतील। उद्धव ठाकरेंच्या धक्का पुरुषवरून एकनाथ शिंदेंनी टोला लगावला। विधानसभेला जनतेनं त्यांना धक्का देऊन घरी बसवलं असल्याचा टोला शिंदेंनी लगावला। तसंच पक्षातील चांगल्या लोकांना ठाकरेंनी धक्का मारून बाहेर काढलं असा हल्लाबोल शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केला। धमकीचा मेल आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। नागपूरच्या देवगिरी बंगल्यावर कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे। शिंदेंच्या वाहनाभोवती ही सुरक्षा व्यवस्था आहे। भाजपच्या महिला आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। अज्ञाताकडून श्वेता महालेंना पत्र पाठवत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। श्वेता महाले या भाजपच्या चिखली मतदारसंघाच्या आमदार आहेत। धमकी प्रकरणी पोलिसात तक्रार करणार असल्याची माहिती महालेंनी दिली आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये कोणाचीही रिकव्हरी करण्यात येणार नाही असं विधान बावनकुळेंनी केलं आहे। 2.5 कोटी महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय, त्यामुळे ज्यांनी निकषात न बसता योजनेला लाभ घेतला त्यांनी ही योजना सोडून दिली पाहिजे असं त्यांनी म्हटलंय। गणेश मूर्ती साकारताना मूर्तिकारांनीही विचार करायला हवा असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलंय। पीओपी गणेश मूर्तीचा मुद्दा यंदा ऐरणीवर आलाय। प्रदूषण होत असल्यानं कोर्टानं पीओपी मूर्तींवर निर्बंध घातले, त्यामुळे आगामी गणेशोत्सवात शाडूच्या मूर्तीची स्थापना करावी असं आवाहन करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली आहे। पीओपीच्या गणेश मूर्तींवर न्यायालयानं घातलेल्या बंदीविरोधात राज्यभरातील गणेश मूर्तिकार आक्रमक झालेत। मुंबईसह राज्यातील गणेश मूर्तिकारांच्या संघटनांची बैठक आज पेण इथं पार पडली आहे। न्यायालयाच्या निर्णयाविरोधात लढा देण्याचा निर्धार आजच्या सभेत करण्यात आला आहे। सरकारला याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे, नाहीतर सुपारी ठेवून पूजा करण्याची वेळ येईल असं माजी आमदार अनिकेत तटकरेंनी सांगितलं। जालन्यात 10वीचा मराठीचा पेपर फुटल्याची चर्चा सुरू आहे। पेपर सुरू झाल्यानंतर 15 मिनिटातच शहरातील झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकांची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवण्यात आल्या। जालन्यातील बदनापूर शहरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। जालना पाठोपाठ यवतमाळमध्येही 10वीचा पेपर फुटला। यवतमाळ जिल्ह्यातील महागाव आणि कोठारी इथला पहिल्याच दिवशी 10वीचा पेपर फुटला। या प्रकरणी महागाव आणि कोठारी इथल्या शाळेत महसूल विभागाकडून चौकशी सुरू आहे। राज्यात टीईटी पास न झालेले हजारो शिक्षक असल्याचा आरोप भाजप आमदार प्रशांत बंबई यांनी केला। आतापर्यंत 2,500 शिक्षकांची माहिती आली आहे। सरकारनं दोषी शिक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा आमदार प्रशांत बंबई यांनी केली आहे। 2019 पर्यंत शिक्षकांना टीईटी परीक्षा पास करणं अनिवार्य होतं, मात्र अनेक शिक्षक टीईटी परीक्षा पास न होता शासकीय सेवेत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्य कर्मचाऱ्यांनी धरणं आंदोलन सुरू केलं। आरोग्य कर्मचाऱ्यांना दरमहा 26,000 रुपये वेतन मिळावं, किमान वेतन कायद्यानुसार महागाई भत्ता देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे। जळगावात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर कंत्राटदारांनी जोरदार आंदोलन केलंय। कंत्राटदाराची शासनाकडे कोट्यवधी रुपयांची बिलं थकीत आहेत, त्यामुळे थकीत बिल मिळावं या मागणीसाठी कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन पुकारलंय। माथेरानमध्ये ई रिक्षा परवाना वाटपासंबंधित वरिष्ठ न्यायिक अधिकाऱ्यांच्या अहवालातील सत्यतेवर महाराष्ट्र सरकारनं प्रश्नचिन्ह उपस्थित केले। न्यायदंडाधिकाऱ्यांचा अहवाल पूर्णतः बरोबर असू शकत नाही असा दावा महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी केला। त्यावर राज्याचे अधिकारी दबावाखाली असतील, न्यायपालिका नव्हे अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयानं केली आहे। ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या। अश्लील बाबी असल्यास कारवाई होणार आहे, तसं सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मला माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आचारसंहितेचे आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन करण्यात आलंय।
रेल्वेच्या वेटिंग लिस्टवरील तिकीट रद्द होण्याच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. पश्चिम रेल्वेवर हे प्रमाण 42% घटलंय. गेल्या काही महिन्यांपासून रेल्वेनं प्रतीक्षा यादीची मर्यादा कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पिंपरी चिंचवड महापालिका अर्थसंकल्प सादर झाला. एकूण 6,256 कोटींचा हा अर्थसंकल्प आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांसह एकत्रित असा हा एकूण 9,675 कोटीचा अर्थसंकल्प आहे. भिवंडी तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. वडपे ते येवईपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या. त्यामुळे सकाळच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहे. सर्व्हिस रोडसह मुख्य मार्गिकेवरही वाहतूक कोंडीचा प्रश्न आता रोजची समस्या बनली आहे. सांगोला तालुक्यात 85 गावात 102 कोटी रुपये खर्चून जलजीवन योजनेची कामं झाली आहेत. मात्र ही सर्व कामं अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत आणि या मुद्द्यावरून आमदार डॉ. बाबासाहेब देशमुखांनी अधिकाऱ्यांचा चांगला समाचार घेतला. अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा देशमुखांनी दिला. बीड जिल्ह्यातल्या दिव्यांगाचं निराधार मानधन 6 महिन्यांपासून रखडलंय. अनेक वेळा मागणी करून मानधन न मिळाल्यानं दिव्यांग संघटना आक्रमक झाली आहे. दिव्यांग बांधवांकडून जिल्हाधिकारी कचेरीसमोर बेमुदत उपोषण सुरू आहे. यावेळी गाण्याच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांनी लक्ष वेधून घेतलंय. जीव्हीएसच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यानं नाशिक जिल्ह्यात परिषद सतर्क झाली आहे. जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे सर्व स्रोत, वितरण व्यवस्था, शाळा तसंच घरांना नळाद्वारे मिळणाऱ्या पाणी नमुन्यांची जैविक तपासणी करण्याचे आदेश प्रशासनानं दिले. शिर्डीत दुसऱ्या दिवशीही शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. राहाता शहरात काल संध्याकाळी भव्य शोभा मिरवणूक काढण्यात आली आणि या मिरवणुकीत महाकाल अघोरी शो खास आकर्षण ठरलंय. या शोचं सादरीकरण पाहून सर्व अवाक झाले आणि या मिरवणुकीत भाजपाचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला.